हा. सर्वांना सस्नेह नमस्कार, सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक नितीन करमळकर, माननीय प्रकुलगुरू प्राचार्य डॉक्टर एन.एस. उमराणी, माननीय कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार, वेगवेगळ्या विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यार्थी मित्र, अधिकारी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आपल्याला सहभागी झालेले अनेक प्राध्यापक, अभ्यासक, या कार्यक्रमामध्ये बरीच मान्यवर मंडळी ही सहभागी झालेली आहे. माजी IAS अधिकारी BG वाघ, अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर संतोष दास्ताने, मॉरिशस विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर बिदन आबा आणि अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की काही तांत्रिक कारणामुळे आपण थोडा उशिरा कार्यक्रम सुरू करू शकलो. आजचे महनीय वक्ते आहेत प्राध्यापक अभय घनश्याम टिळक आणि त्यांचा विषय आहे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्राध्यापक अभय टिळक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख आहेत आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. शहरांचे अर्थशास्त्र या अध्ययन शाखेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवत त्यांनी MPhil ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि जवळपास 3 दशक उपयोजित अर्थशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि लोकमत या वर्तमानपत्रामध्ये एकूण 5 वर्ष विविध स्तरावर त्यांनी संपादकीय जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. सध्याही लोकसत्तामध्ये त्यांचा एक स्तंभ सुरू आहे आणि अर्थबोध पत्रिका हे जे अर्थशास्त्र विषयक मासिक आहे त्याचे संपादक म्हणून प्राध्यापक टिळक हे कार्यरत आहेत. वेगवेगळ्या नियतकालिकातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून, दूरचित्र वाहिन्यांमधून अनेक कार्यक्रमात सहभागी होतात. अर्थशास्त्राचे एक चांगले अभ्यासक आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्र विषयक दृष्टिकोनाचा एक चांगला व्यासंग त्यांचा आहे. मधल्या काळामध्ये साप्ताहिक साधनामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्र विषयक दृष्टिकोनावर अतिशय वेगळा लेख लिहिला होता. त्यामुळे आम्ही त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी देखील आनंदाने होकार दिलेला आहे. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आणि प्राध्यापक अभय टिळक यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्राध्यापक टिळक यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद सर. अगदी सुरुवातीलाच मी अत्यंत मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो की आपण सगळे सध्या विलक्षण शरण झालो आणि त्यामुळे माझ्याकडनं मी लॉग इन करण्याचा प्रयत्न 3-3दा करत असून काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे थोडा वेळ लागला. त्याबद्दल मी अत्यंत मनपूर्वक सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर करमळकर, प्रकुलगुरू, कुलसचिव, माझे यावरती ज्यांचा लोभ आहे असे ज्येष्ठ प्राध्यापक जाधव सर आणि आपण सगळे अभ्यासक आणि विचारप्रेमी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर एका
अतिशय अलक्षित पैलूकडे, उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या खऱ्या अर्थाने एका महामानवाचं आहे, बहुआयामी असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अकारण आणि दुर्दैवाने अलक्षित राहिलेल्या पैलूकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने आजच्या आपल्या या संवादाचा विषय निश्चित करण्यात आला. याबद्दल सर्वप्रथम अत्यंत मनपूर्वक, मी केवळ औपचारिकपणा म्हणून बोलत नाहीये, पण सर्व संबंधितांना द्यावेत तेवढे आभार आणि मानावेत ते द्यावेत तेवढे धन्यवाद आणि मानावेत तेवढे आभार हे अत्यंत कमी आहेत. याचं कारण असं आहे की मी इथे आपण ज्यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किंवा त्या बाबासाहेबांच्या अर्थ विचार विश्वाबद्दल जेव्हा आपण या ठिकाणी आज थोडाफार मर्यादित वेळेमध्ये त्याचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, याला मी अलक्षित हा शब्द जाणून बुजून वापरलाय, मी दुर्लक्षित म्हणत नाहीये. कारण दुर्लक्षित शब्दामध्ये केव्हा तरी लक्षात आलाय पण प्रसंगवशात त्याच्याकडे कानाडोळा केला गेला असा एक अर्थ त्यातनं सूचित होतो. खेदाची बाब अशी आहे की अर्थशास्त्रामध्ये उच्च स्तरावरती अध्यापन करणाऱ्या ज्या नामांकित संस्था आपल्या देशामध्ये आहेत, अशा एका संस्थेमध्ये सुदैवाने विद्यार्थी म्हणून माझी कारकीर्द जी काही बरी वाईट होती ती व्यतीत होऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रामुख्याने अर्थशास्त्रज्ञ होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना असाधारण अर्थतज्ञ असंच म्हणावे लागेल. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. ही गोष्ट अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणजे एका अर्थाने हे खरं दुर्दैव आहे की हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट हा आमच्या अभ्यासक्रमाचा म्हणजे उच्चस्तरीय अध्ययनाचा एक प्रांत आहे. पण गमतीचा भाग असा आहे की आम्ही जेव्हा आर्थिक इतिहासाचा विचार करायला लागतो किंवा म्हणजे अर्थशास्त्रीय विचारांच्या उत्क्रांतीचा जेव्हा इतिहास बघायला लागतो, तेव्हा आमचं सगळं जी आमची दुर्बीण असते ती पाश्चात्य विचार क्षेत्रावरती रोखलेली असते. भारतीय अर्थचिंतन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा का कुणास ठाऊक आम्हाला एकदम आठवतो चाणक्य. खरं म्हटलं तर चाणक्याचा आणि आज ज्याला आम्ही अर्थशास्त्र म्हणतो किंवा 18व्या शतकामध्ये ज्या आधुनिक अर्थशास्त्राचा पाया घातला गेला त्या अर्थशास्त्राचा आणि चाणक्याचा म्हटला तर फार थोडा संबंध आहे. चाणक्याचं जे अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आपल्या इतिहासामध्ये मशहूर आहे तो प्रामुख्याने राज्यव्यवहार शास्त्र ह्या नावाने किंवा ह्या विषयाचा तो खरा बृहद ग्रंथ आहे. पण म्हणून मुळामध्ये भारतीय परंपरेमध्ये अर्थशास्त्रीय विचाराची परंपरा आहे का नाही असाच मुळामध्ये प्रश्न येतो. कारण ह्या परंपरेचा प्रसंगवशात आम्हाला परिचयच घडत नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुळामध्ये अर्थशास्त्राचे विद्यार्थी, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला करते अर्थतज्ञ आपल्याला म्हणता येईल आणि म्हणावंच लागेल की ज्यांनी प्रामुख्याने प्रथम म्हणजे मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य या नात्याने आणि त्याच्यानंतर व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सिंचन, ऊर्जा आणि कामगार हे जे 3 अत्यंत तत्कालीन अर्थविश्वामध्ये महत्वाचे जे प्रांत होते आणि ते आजही तितकेच प्रस्तुत प्रांत आहेत, त्या 3 प्रांतांची ज्यांच्याकडे प्रामुख्याने जबाबदारी होती असे आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण पॉलिसी इकॉनॉमिस्ट म्हणू की धोरणकर्ते अर्थतज्ञ आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य सदस्य आणि लोकसभेचे खासदार किंवा सदस्य या नात्याने प्रत्यक्ष राजकारण ज्यांनी अनुभवलं किंबहुना राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं क्रांतिकार्य त्यांच्या हातून घडलं आणि म्हणून
पुस्तकामधलं अर्थशास्त्र ज्यावेळी व्यवहारामध्ये उतरतं तेव्हा ते पॉलिटिकल इकॉनॉमी असतं, राजकीय अर्थशास्त्र असतं, याची ज्यांना पुरेपूर अनुभवजन्य जाण होती अशा अत्यंत मोजक्या जागतिक स्तरावरील अर्थतज्ञांच्या मध्ये बाबासाहेबांची गणना होते. हे वास्तव दुर्दैवाने आमच्यापासून अलक्षित राहतं आणि म्हणून मी सुरुवातीला अलक्षित हा शब्द जाणून बुजून वापरलेला आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण अर्थचिंतनाचा किंवा अर्थविश्वाचा मागोवा या मर्यादित वेळेमध्ये घेणं ही खरोखर अशक्य बाब आहे. अगदी नम्रपणे सांगायचं तर भरपूर पूर्वतयारी करून किमान 3 दिवसाचं एक संपूर्ण चर्चासत्र या विषयाला व्हावं इतका बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय चिंतनाचा पसारा हा अफाट आणि तितकाच सखोल आहे. आणि याचं कारण असं आहे की ज्या अनेक प्रश्नांबाबत बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती विचार मंथन मांडून ठेवलेलं आहे, जवळपास अर्थशास्त्रीय किंवा अर्थकारणाचे ते सगळे पैलू आजही तितकेच प्रस्तुत आहेत. आणि म्हणून आज जी आमच्या समोर अर्थशास्त्रीय समस्या आहे किंवा आजचं जे आर्थिक पर्यावरण आहे, या आर्थिक पर्यावरणामधली गुंतागुंत समजावून घेण्यासाठी आवश्यक असणारी इतिहास दृष्टी प्रामुख्याने भारतीय अर्थकारणाच्या चौकटीमध्ये आपल्या ठिकाणी विकसित करून घ्यायची आज जी गरज आहे, त्याचा प्रारंभ हा आपल्याला बाबासाहेबांपासून करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आज आपण ज्या विषयाचे काही कव्हरचे केवळ बघणार आहोत, तो विषय हा केवळ आर्थिक इतिहासाचा भाग नाहीये, तर तो प्रचलित अर्थकारणामधल्या समस्यांच्याकडे बघण्याची पायाशुद्ध इतिहास दृष्टी आपल्या ठिकाणी विकसित करण्याचं एक अत्यंत मौलिक साधन म्हणून या विचारविश्वाकडे बघण्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. या संपूर्ण अर्थचिंतनाचं दुसरं वैशिष्ट्य जे आपल्याला प्रामुख्याने जाणवतं ते असं की मुळामध्ये अर्थशास्त्र हा ज्या मानवी व्यवहारांचा एक छोटासा अंश आहे. मी छोटासा शब्द या ठिकाणी अर्थशास्त्राची व्याप्ती सीमित करण्याच्या दृष्टीने म्हणत नाहीये, तर धर्म, तौलनिक धर्मशास्त्र, कायदा, न्याय, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राजकीय लोकव्यवहार ही जी आमच्या मानवी जीवनाची सगळी अंग आहेत, या अंगांना स्पर्श करणारं जे अर्थचिंतन आहे, ज्याला खऱ्या अर्थाने आपण आंतरविद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आपण जो म्हणतो, हा विकसित असणारे अत्यंत कमी अभ्यासक आपल्याला आपल्या परंपरेमध्ये आढळतील, ज्याच्यामध्ये बाबासाहेब हे निश्चितपणे त्यांचे शिरोमणी आपल्याला गणावं लागतं. कारण इतका बहुआयामी अर्थपंडित ही जीवनाची जी सगळी अंग अर्थकारणाशी या ना त्या कारणाने निगडीत आहेत, त्या सगळ्यांच्या चौकटीमध्ये अर्थशास्त्र आणि ही बाकीची जीवनाची अंग जी आहेत त्यांची जी देवाणघेवाण बहुस्तरीय होते, त्या देवाणघेवाणीचं भान ठेवत अर्थशास्त्रीय समस्यांचं उकल करणं आणि त्या संदर्भामध्ये धोरण दृष्टी विकसित करण्यासाठी निर्णायक पावलं उचलणं हे जे एक प्रचंड काम आहे, हे काम ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची सगळ्यात मोठी ही ज्याला आपण कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान म्हणतो ती आहे. आणि म्हणून आजच्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे जे बाबासाहेबांचं अर्थचिंतन आहे, त्याची मी पुन्हा म्हणतोय त्याप्रमाणे आजच्या संदर्भातली प्रस्तुतता उलगडत आपण त्याचा थोडासा मागोवा घेण्याचा या ठिकाणी नम्र प्रयत्न करणार आहोत. हे खरं एक कोड आहे की आपल्या संपूर्ण विचार विश्वामध्ये बाबासाहेब एक करते अर्थतज्ञ म्हणून आपल्या समोर का मांडले जात नाहीत. अगदी खरं बघायचं तर ज्याला आपण भारतीय अर्थशास्त्रीय विचार परंपरा म्हणतो, ही तशी जवळपास आपल्याकडे 19व्या शतकापासून बऱ्यापैकी चांगल्या अर्थाने जडणघडण होत आलेली आपल्याला दिसते. म्हणजे अगदी ठळक 3 नावं जर घ्यायची की जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे पूर्वसूरी आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, काही अंशी गोपाळ कृष्ण गोखले, आर सी दत्त ही जी परंपरा आहे,
यांच्याकडनं ते सुकाणू बाबासाहेबांच्याकडे आलेलं आहे. आणि पुढे सुद्धा ही परंपरा म्हणजे ज्याला आपण भारतीय अर्थविचार म्हणतो, हा भारतीय अर्थविचार एका अर्थाने वेगवेगळ्या प्रवाहांमधनं वाहता ठेवण्याचं काम हे त्याच्यानंतर अगदी अलीकडच्या काळामधल्या म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यावेळी दुसरी पंचवार्षिक योजना भारतामध्ये तयार झाली, त्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं क्रिटिक जे प्राध्यापक CN वकील आणि प्राध्यापक ब्रह्मानंद यांनी मांडलं होतं की कॅपिटल गुड्सच्या ऐवजी वेज गुड्सची संपूर्ण पर्यायी प्रतिमान उभं करण्यापर्यंत या सगळ्या अर्थतज्ञांची जी मोठी कामगिरी आहे, याच्यामध्ये बाबासाहेब आणि त्याच्या खालोखाल घेण्यासारखं दुसरं नाव म्हणजे राम मनोहर लोहिया, की मुळामध्ये भारतीय लोकव्यवहाराच्या वास्तवामध्ये कशा प्रकारची धोरणात्मक अर्थदृष्टी आपल्याला अवलंबावी लागणार आहे याची पूर्णपणे स्वतंत्र चिकित्सा आणि मौलिक विचार हा ज्या दोन अभ्यासकांच्या मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतो, त्याचा सुद्धा आरंभ बिंदू म्हणजे पूज्य बाबासाहेबांचं अर्थचिंतन आहे. बाबासाहेबांच्या अर्थचिंतनाचा जो प्रारंभ आहे तो मी म्हटल्याप्रमाणे की मुळामध्ये हे अर्थशास्त्राचेच विद्यार्थी, ही बाब अनेकांना म्हणजे मला सुद्धा दुर्दैवाने जोपर्यंत त्या विचार विश्वाचे काही कवडसे मी म्हणजे माझ्या अभ्यास म्हणजे वाचनामध्ये आले नव्हते, तोपर्यंत मलाही कल्पना नव्हती, याची प्रामाणिकपणे कबूल केलंच पाहिजे की कोलंबिया विद्यापीठामधली MA आणि PhD ची पदवी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना मिळालेली डॉक्टर ऑफ सायन्स ही जी पदवी, या तीनही पदव्या ज्या आहेत प्रामुख्याने या ज्याला आपण अत्यंत पद्धतशीर असा ज्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे म्हणजे अर्थशास्त्राचेच विद्यार्थी बाबासाहेब असल्यामुळे या पायाभरणी जी आहे बाबासाहेबांची, हिला एक अतिशय मोठं एका अर्थाने ज्याला आपण म्हणतो की एक संतुलन त्यांच्या अभ्यासामध्ये जे सातत्याने आपल्याला दिसतं की एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्य आणि त्या ऐतिहासिक परिप्रेक्ष्याचं वर्तमान अर्थकारणाशी असणारी सांगत. कारण बाबासाहेबांचे तीनही जे विषय आहेत मुख्य त्यांच्या पदव्यांशी संबंधित की ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्ण जे आर्थिक व्यवहार होते ते म्हणजे एका अर्थाने अगदी ढोबळमानाने बोलायचं ज्याला आपण कॉर्पोरेट फायनान्स म्हणतो त्याच्याशी संबंधित हा पहिला त्यांचा विषय येतो. दुसरा प्रामुख्याने ब्रिटिश अंमलाखाली ब्रिटिश केंद्रीय सत्ता आणि प्रांतिक सरकार यांच्या दरम्यानचे जे वित्तीय संबंध आहेत म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण केंद्र राज्य वित्तीय संबंध म्हणतो, या केंद्र राज्य वित्तीय संबंधांची संपूर्ण जडणघडण कशी आहे आणि त्याच्यामध्ये त्या व्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याची शब्दस्थानं काय आहेत आणि त्यातून कशा पद्धतीने एक विषम प्रकारची वित्तीय संरचना ब्रिटिश अंमलाखाली इथे परिपुष्ट झाली याचा संपूर्ण आढावा घेणारं जे बाबासाहेबांचं काम आहे त्यांच्या डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी की इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, हा प्रामुख्याने पुन्हा आपण म्हणतो त्याप्रमाणे ज्याला आपण पब्लिक फायनान्स आजच्या परिभाषेमध्ये म्हणतो त्या पब्लिक फायनान्सचा ज्या प्रांतामधला हा विषय आहे. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीसाठी बाबासाहेबांचा जो मौलिक प्रबंध आहे याचा म्हणजे आपल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी इंडियन रुपी की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आजच्या परिभाषेवर आपण मॉनिटरी इकॉनॉमिक्स म्हणू शकतो. खरं म्हटलं तर तो प्युअरली मॉनिटरी इकॉनॉमिक्स म्हणता येत नाही, तो मॉनिटरी इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल ट्रेड यांच्या संधी छायेतला तो विषय आहे. कारण तिथे प्रामुख्याने बाबासाहेबांचा संपूर्ण भर हा भारतासारख्या प्रामुख्याने परकीय सत्तेखाली बराच काळ राहिलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारची चलन व्यवस्था असली पाहिजे, त्या चलन व्यवस्थे ज्या पद्धतीची चलन व्यवस्था आणि ज्या पद्धतीचा विनिमय दर हा ब्रिटिश अंमलाखाली भारतीय रुपया आणि ब्रिटिश पाऊंड यांच्यामध्ये नांदत होता, त्या संपूर्ण व्यवस्थेचे जे काही भलेबुरे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्या काळात झालेले आहेत त्याचा मागोवा घेणं हा त्या संपूर्ण बाबासाहेबांच्या विचार विश्वाचा हा मुख्य भर त्यांच्या अर्थशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने त्यांनी जो आढावा घेतला त्याचा तो गाभा होता. गमतीचा भाग मला असा वाटतो, गमतीचा म्हणण्यापेक्षा योगायोगाचा भाग असा आहे की
प्रामुख्याने 1930 सालानंतर आपण म्हटल्याप्रमाणे मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या पद्धतीची जातीय व्यवस्था, प्रामुख्याने सावकारी, शेती आणि शेती संबंधातले ज्याला आपण लँड रिफॉर्म्स म्हणतो, त्या जमीन सुधारणा विषयक ज्या काही चळवळी झाल्या, त्या कामगार चळवळी, याच्याशी बाबासाहेबांचा एक त्या प्रक्रियेतला एक सक्रिय घटक या नात्याने जो संबंध आला, तो संबंध, आणि पुढे व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य या नात्याने स्वतंत्र भारतामधल्या वित्तीय व्यवस्थेचे किंवा आर्थिक व्यवस्थेचे आणि प्रामुख्याने सिंचन आणि ऊर्जा हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने जे दोन अत्यंत कळीचे पैलू ठरतात, त्यांच्या संदर्भामध्ये एक व्यापक देशस्तरीय धोरण निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचा राहिलेला सक्रिय सहभाग, याच्यामध्ये एक आंतरिक संगती आहे की जी पायाभरणी अर्थशास्त्रीय संशोधनाची आणि त्यातून अर्जित ज्ञानाची बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये केली. त्याचाच एका अर्थाने ज्याला आपण म्हणतो उपयोजित भाग किंवा अप्लाइड डायमेन्शन हे बाबासाहेबांच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की असं हे जे हा जो संयोग आहे, हा जो समन्वय आहे की अत्यंत उत्तम सैद्धांतिक बैठक आणि त्याच वेळी त्या सैद्धांतिक बैठकीचं राजकीय चौकटीचं भान राखत प्रचलित अर्थशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्नांच्या उकलीसाठी केलेलं उपाययोजन आणि त्यासाठी करावी लागणारी धोरणात्मक निर्मिती किंवा त्यासाठी निश्चित करायला लागणारी धोरणात्मक दिशा, याचा समन्वय संपूर्ण जीवनामध्ये आणि अर्थशास्त्रीय चिंतनामध्ये असणारे अतिशय थोडे अर्थतज्ञ हे कदाचित आपल्या जागतिक पातळीवरती सुद्धा फार मोजके सापडतील. त्याच्यामध्ये अग्रगण्य हे बाबासाहेब आहे. हा मला असं वाटतं बाबासाहेबांच्या केवळ व्यक्तिमत्वाचा नाही, तर अर्थशास्त्रज्ञ म्हणून जी जडणघडण बाबासाहेबांची झालेली आहे त्याचा हा अत्यंत मोठा असाधारण पैलू आहे की जे एका अर्थाने भाग्य बाकी कुठल्याही अर्थतज्ञाच्या वाट्याला आलेलं आपल्याला दिसत नाही. बाबासाहेबांचं त्यामुळे संपूर्ण अर्थशास्त्रीय विश्लेषण जे आहे ते अर्थशास्त्रीय विश्लेषण हे संपूर्ण आपण त्याचे जे आपल्याकडे उपलब्ध दस्तऐवज आहे ते जर आपण बघितलं, आपल्या असं लक्षात येतं की ज्याला आजच्या भाषेमध्ये जमिनीवरती पाय असणारा अर्थविश्लेषक किंवा अर्थतज्ञ असं ज्यांना म्हणता येईल किंवा असं ज्यांचं वर्णन सर्वाधिक योग्य ठरेल, अशामध्ये बाबासाहेब हे अग्रगण्य ठरतात. आणि याचं कारण असं आहे की एक 2-3 उदाहरणं फक्त आपण देऊया, तर आपल्याकडे त्या मानाने नाही म्हटलं तरी वेळ थोडा आहे. विशेषतः बाबासाहेबांनी साधारणपणे 30च्या दशकामध्ये बाबासाहेबांचं जे संपूर्ण लेखन आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथल्या चातुर्वर्णीय प्रधान व्यवस्थेमध्ये जी म्हणजे ज्याला आपण उतरंड प्रधान ही समाज रचना जी आहे आणि त्या उतरंड प्रधान समाज रचनेचं चातुर्वर्ण्याचं समर्थन करणाऱ्या घटकांनी जरी एक समाजोपकारक अशी श्रमविभागणी अशा गुंड स्वरूपामध्ये जरी त्या व्यवस्थेचं समर्थन करण्याचा प्रयत्न अनेक शतकं केलेला असला तरी बाबासाहेबांनी म्हणजे तिथे बाबासाहेबांच्या मधला अत्यंत प्रगल्भ अर्थतज्ञ आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. तिथे बाबासाहेबांनी जे विश्लेषण मांडलेलं आहे ते विश्लेषण हे असाधारण अशा अर्थाने ठरतं की बाबासाहेब तिथे एक गोष्ट अत्यंत मोठी लक्षामध्ये आपल्याला आणून देतात की भले ही समाजोपकारक श्रमविभागणी आहे का नाही, पण तिच्यामध्ये अंतर्भूत असणारी पिळवणूक हा तर तिचा सगळ्यात ग्रहणीय चेहरा आहेच, परंतु प्रामुख्याने अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता ज्याला आजच्या परिभाषेमध्ये आम्ही अत्यंत इनएफिशियंट ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणतो की मुळामध्ये जी जातीसंबद्ध अशा प्रकारची ती जी उत्पादन व्यवस्था या संपूर्ण व्यवस्थेने हजारो वर्ष या भूमीमध्ये कार्यरत राखली, त्याचा एक दुष्परिणाम जो अत्यंत मोठा झाला की त्याच्यामुळे पूर्णपणे कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेला वाव राहिला नाही, एक. आणि 2 की जातीसंबद्ध व्यवसाय निवडताना बापाने जो व्यवसाय केला तोच मुलाने केला पाहिजे आणि आपली जी कुठली परंपरागत जात आहे त्या जातीची संबद्ध जे आर्थिक आपलं काम आहे, जे उत्पादनाचं काम आहे, जो व्यवसाय आहे
तो सोडून बाकी व्यवसाय करता येत नाही. याच्यामुळे बाबासाहेबांचं जे अत्यंत मला सगळ्यात मोठं त्यांचं जे ऋण वाटतं या संदर्भामध्ये, की आज ज्याला आपण राष्ट्रीय पातळीवरती एका अर्थाने बाबासाहेबांच्या मते ग्रॉस मिसअप्रोप्रिएशन ऑफ अ व्हेरी प्रोडक्टिव्ह रिसोर्स कॉल लेबर, की अगदी म्हणजे एखाद्या दशग्रंथी ब्राह्मणाच्या मुलाला संस्कृत अध्ययनामध्ये जरी रस नसेल तरी केवळ तो त्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे म्हणून त्याने अध्ययनच केलं पाहिजे, त्याची अंगभूत क्षमता समजा अन्य दुसरं काही काम चांगल्या पद्धतीने करण्याची जर असेल तरी सुद्धा त्या व्यवस्थेने नाकारलेली ती संधी हे जेव्हा चारही वर्णांच्या मध्ये घडतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये अंगभूत क्षमता, अंगभूत कौशल्य, त्याचा व्यक्तीच्या ठिकाणी जी जी उत्पादकता आहे त्या उत्पादकतेचा अपर्याप्त किंवा अपुरा किंवा अत्यंत विकृत वापर होणं किंवा तो अजिबात न होणं, कारण ज्या कामामध्ये माझं मन नाही ते काम मला आयुष्यभर करायला लागणं याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळे जाती व्यवस्थेने केवळ सामाजिक विषमतेला आणि पिळवणुकीला वाव दिला प्रचंड आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. हे जितकं निंदास्पद आहे तितकंच जिथे जिथे बाबासाहेबांच्या मधले अर्थतज्ञ आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की भारतासारख्या श्रमप्रधान श्रमबहुल देशामध्ये श्रमशक्तीसारख्या एका अत्यंत महत्वाच्या उत्पादक घटकाचा इतका अकार्यक्षम वापर पिढ्यानपिढ्या घडून येणं ही अत्यंत मोठी राष्ट्रीय हानी आहे. दिस इज द ग्रॉस लॉस फॉर द नेशन. कारण मुळामध्ये त्या श्रमशक्तीचं म्हणजे मुळात एका धंद्यामधून दुसऱ्या धंद्यामध्ये अंगभूत क्षमता असताना सुद्धा जाण्याची परवानगी नसतं. त्यामुळे ज्याला आपण मोबिलिटी म्हणतो की चलनक्षमता म्हणतो की सहजपणे दुसरा काम मला करता यायला पाहिजे, म्हणजे भांडवल आणि श्रमशक्ती या दोघांच्या मध्ये या दोघांची गतिमानता हरवून टाकणं हा या जाती व्यवस्थेने जो मोठा आघात केला त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय आमच्या अर्थकारणाचा पाया हा पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष कमकुवत राहण्यामध्ये जाती व्यवस्थेने हे उत्पादन घटकांचं जे अत्यंत प्रदूषित, दूषित आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो अकार्यक्षम अशा प्रकारचं वितरण घडवून आणलं आणि त्यालाही धार्मिक अधिष्ठान दिलं. हे मला असं वाटतं बाबासाहेबांच्या संपूर्ण जाती व्यवस्थेचं आणि त्या जाती व्यवस्थेचं जे आर्थिक अंग आहे की त्यामुळे जे समाज घटक यातनं पिळवटले गेले त्यांची तर आर्थिक अधोगती आणि ओरगस्त ही कायम राहिलीच, पण त्यातून एका अत्यंत राष्ट्रीय पातळीवरती एका फार मोठ्या कमकुवतपणाला, शबलतेला भारतीय अर्थव्यवस्था ही हजारो वर्ष सामोरी जात राहिली. हे त्यांच्या संपूर्ण चिंतनाचं मला एक जाणवलेलं अत्यंत आग्रह परिमाण आहे जे फार कुणीही मानलेलं नाही. हीच गोष्ट बाबासाहेब ज्यावेळी महार वतन रद्द करण्याचा आग्रह धरतात तिथे सुद्धा पुन्हा म्हणजे त्याच्या महार वतनाशी संबंधीचे सामाजिक अंग आहेत त्याचा बाबासाहेबांनी उहापोह केलेलाच आहे. बाबासाहेब त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा जो भाग मांडतात. पुन्हा जो अर्थशास्त्राचे आपण ज्याला आपण म्हणतो अभ्यासक त्याच्यामधनं बाबासाहेब प्रकर्षाने आपल्याला जाणवतात की मुळामध्ये या म्हणजे ज्या वतनी जमिनी होत्या त्या वतनी जमिनींवरती जसं जसं पिढ्या वाढत गेल्या तसं प्रत्येक पिढीमध्ये अन्य कुठलाही कामधंदा करण्याची मुळामध्ये धर्माने अनुज्ञा नाही. 2 असेल तर ते कौशल्य संपादन करण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची सोय नाही आणि 3 तितकी विकसित बाजारपेठ नाही. या 3 गोष्टींच्या मुळे वतनाखातर मिळालेल्या जमिनीवरतीच उपजीविका करत राहण्याची जी पिढ्यानपिढ्याची सक्ती या संपूर्ण समाज घटकावरती लादली गेलेली होती त्याचा परिणाम असा झाला की उपलब्ध जमिनीवरती उपलब्ध वतनी तुकड्यावरतीच असणारा मनुष्यबळाचा भार वाढत जाऊन ती जमीन खंड विखंड होणं ज्याला आपण तुकडीकरण म्हणतो, फ्रॅगमेंटेशन म्हणतो, अत्यंत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या जमिनी म्हणजे उपलब्ध जमिनीवरती ज्याला आम्ही एका अर्थाने अनइकॉनॉमिक लँड होल्डिंग असं शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतो त्यावरती अतिरिक्त मनुष्यबळाचा भार वाढत जाणं आणि त्यातून एक प्रचंड मोठी आर्थिक कुंठितावस्था एका अत्यंत मोठ्या समाजाच्या वाट्याला येणं हा भाग लक्षात घेऊन हे वतन किंवा ही प्रक्रिया मोडीत करावी हा जो बाबासाहेबांचा आग्रह आहे यातलं ते आर्थिक अंग आहे. आणि ह्याला जो बाबासाहेबांनी पुढे पर्याय सुचवलेला आहे तोही त्यांच्या ठिकाणचा जे द्रष्टेपण आहे.
म्हणजे मला ह्याच्यात दोन गोष्टींचं अत्यंत कौतुक असं वाटतं. कौतुक म्हणण्यापेक्षा आदर, म्हणजे कौतुकचं मिश्रित आदर, की जिथे खरोखर आपण नतमस्तक व्हावं, की तिथे पहिल्यांदा बाबासाहेबांनी अत्यंत ठाम भूमिका अशी घेतलेली आहे की अशा वेळी की जिथे जो जो लोकसंख्या बहुल देश आहे, जो अनेक शतकं परकीय अंमलाखाली आहे, आणि म्हणून जिथे औद्योगिकरण किंवा बिगर शेती रोजगारांचा विकास झालेला नाही, अशा ठिकाणी जमीन, त्या जमिनीचं वाटप, त्या जमिनीची मालकी, याच्यामध्ये असणारी पिढ्यानपिढ्याची विषमता, त्याला असणारं धार्मिक अधिष्ठान, त्याला असणारी जातीय श्रेणीसंबद्ध समाज रचनेची चौकट, याच्यामुळे काही समाज घटक जे या अत्यंत महत्वाच्या उत्पादक घटकापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना जर समन्यायी आपल्याला वागणूक द्यायची असेल किंवा त्यांच्या आर्थिक विकासाला जर आपल्याला वाव उपलब्ध करून द्यायचा असेल, तर जमीन हा उत्पादक घटक सरकारी मालकीचा केला पाहिजे. ही जी बाबासाहेबांची भूमिका होती, आणि याला कारण आहे, पण बाबासाहेब हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जमिनीवरती असणारं पाय ठेवून भोवतालच्या अर्थकारणाचं समग्र चिंतन सूक्ष्मपणे करणाऱ्या प्रचंड प्रकांड बुद्धिमत्ता बाबासाहेबांच्या ठिकाणी असल्यामुळे सामूहिक शेतीसारखे जे प्रयत्न आहेत किंवा सहकारी शेतीसारखे जे प्रयत्न आहेत, याला ज्या प्रकारचं, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल चेंजेस म्हणतो, संस्थात्मक बदल हे घडवून आणणं, ही फार एकतर कठीण गोष्ट आहे, ती वेळखाऊ गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा सरकारने जमिनीचं सरकारीकरण करावं, सगळी शेती, ही सगळी शेती व्यवस्था ही सरकारच्या मालकीची असावी. खाजगी जमीनधारक जे आहेत, त्या खाजगी जमीनधारकांना बाबासाहेबांनी एक अत्यंत म्हणजे मला खरोखर त्यांच्या दृष्टिकोनाचं कौतुक असं वाटतं की बाबासाहेबांनी शब्द वापरलेला आहे की त्या जमीनधारकांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेऊन वाटलं तर त्यांना कर्ज रोखे द्यावेत, डिबेंचर्स द्यावेत, की ज्याच्यामुळे त्यांनी त्यांची जमीन सरकारने आपल्या मालकीची करून घेतल्याबद्दल किंवा सामायिक वहितीखाली आणल्याबद्दल त्यांना दरवर्षी ठराविक व्याज दराने एक परतावा मिळेल, आणि ह्यातून शेतीप्रधान देशामध्ये शेती हाच एक उत्पादक घटक असल्यामुळे तो सगळ्यांना उपलब्ध व्हावा आणि त्यातनं समाजाच्या विविध स्तरांमधल्या घटकांच्या आर्थिक उन्नयनाला हातभार लागावा. ही जी बाबासाहेबांची दृष्टी आहे, ही बाबासाहेबांची दृष्टी त्या काळात सुद्धा काळाच्या खूप पुढे जाणारी आणि क्रांतिकारक आहे, की जी आजही आपल्याकडे शक्य झालेलं नाही, होईल असं वाटत नाही. बाबासाहेबांचं दुसरं एक जे आहे की ज्याला एका अर्थाने तो प्रयोग आहे, आणि त्या प्रयोगाला बाबासाहेबांच्या तत्कालीन परिस्थितीची चौकट आहे, पण तरी सुद्धा त्या प्रयोगातलं किंवा त्या कल्पनेमधलं नाविन्य जे आहे ते मला आजही खरोखर म्हणजे अतिशय मौलिक आणि अभ्यासनीय वाटतं. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की प्रामुख्याने तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जो महार समाज आहे, त्या महार समाजाचं वेगळं खेडं बसवावं, अशी एके ठिकाणी बाबासाहेबांनी कल्पना मांडलेली आहे. बाबासाहेबांना म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ज्याला खरं आपण करते अर्थतज्ञ, मी त्यांना आवर्जून जे वारंवार म्हणतो की आर्थिक सिद्धांत आणि व्यावहारिक लोकव्यवहार याचं समग्र भान बाबासाहेबांच्या ठिकाणी आहे. असं समजा खेडं एकाच समाजाचं किंवा महार समाजाच्या व्यक्तींचं जर एकच खेडं वसवलं तर त्या खेड्यामध्ये ते खेडं आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणार नाही, ज्याला आम्ही इकॉनॉमिक्स ऑफ स्केल म्हणतो किंवा मिनिमम थ्रेशोल्ड स्केल अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतो, त्यापासून ते खेडं वंचित असेल हे बाबासाहेबांना मान्य आहे. बाबासाहेब ते तसं नोंदवूनही ठेवतात. मात्र बाबासाहेब त्या प्रयोगाकडे ज्या दृष्टिकोनातनं बघतात, ती दृष्टी ही खरोखर मात्र असाधारण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की अशा खेड्यामध्ये मग महार समाजामधल्या व्यक्तींना आपलं लोकजीवन चालवण्यासाठी बाकी सगळे व्यवसाय हे शिकून घ्यावे लागतील. त्या निमित्ताने समाजातल्या प्रत्येक घटकाच्या ठिकाणी कौशल्यवर्धन होईल, त्यातून त्याच्या उत्पादन क्षमता वाढत जाऊन यथावकाश त्याच्या आर्थिक उन्नयनाच्या वाटा मोकळ्या होतील. म्हणजे ज्याला आम्ही डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो किंवा डायव्हर्सिफिकेशन ऑफ लेबर म्हणतो, त्या क्षमता विकसित होण्याचं एक संभाव्य मॉडेल म्हणून बाबासाहेब त्या प्रयोगाकडे बघतात. मला असं वाटतं हे त्यांच्यामधला जे आगळेपण आहे, की अर्थतज्ञ या दृष्टीने की आम्हाला जर वेगवेगळ्या आमची जर आर्थिक उन्नती घडवायची असेल तर त्या आर्थिक उन्नतीला बहुआयामी असं स्वरूप असलं पाहिजे. आज ज्याला आम्ही मल्टीटास्किंग म्हणतो, ते मल्टीटास्किंग करता यायला पाहिजे, आणि ते करण्यासाठी जर प्रचलित धर्मव्यवस्थेमध्ये किंवा प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये अवकाश
ती व्यवस्था पुरवत नसेल तर एक स्वयंपूर्ण खेडा आपण वेगळं असं करावं की जिथे एकाच समाजाचे लोक असतील आणि मग गरजेप्रमाणे व्यापार, सेवा, वित्तीय व्यवहार, बँकिंग, सावकारी जे कुठले व्यवसाय आहेत ते त्या समाजातले लोक करतील आणि परंपरागत चालत आलेलं जे कौशल्य आहे तोच धंदा आहे, जो धंदा आहे तोच करण्याची सक्ती व्यवस्थेने हजारो वर्ष लादल्यामुळे अन्य व्यवसाय करण्याची, अन्य उपजीविकेची साधनं चोखाळण्याची क्षमता अंगामध्ये निर्माण न झाल्यामुळे जी कुंठितावस्था बळकट झालेली आहे तिच्या कुठेतरी वाटा मोकळ्या होऊन अन्य प्रकारचे उत्पादन साधनं हाताळण्याची क्षमता, व्यवहार करण्याची क्षमता समाजामधल्या लोकांच्या अंगी येईल. ही जी दृष्टी आहे, मला असं वाटतं ही दृष्टी ही त्याही काळामध्ये अनोखी होती आणि आजही तितकीच अनोखी ती भासेल. बाबासाहेबांनी त्यावेळच्या साधारणपणे सगळ्याच लेखकांनी ज्या सगळ्या लेखकांनी प्रामुख्याने भारतीय दारिद्र्याचा आणि मुख्यतः भारतीय बेरोजगारीचा वेध घेतलाय त्या काळामध्ये बाबासाहेबांचे समकालीन किंवा पूर्वकालीन किंवा उत्तरकालीन जे अभ्यासक होते त्यांनी साहजिकपणे इथल्या दारिद्र्याचा संपूर्ण संबंध हा शेतीच्या कुंठितावस्थेशी लावलेला आहे. आणि त्या दृष्टीने मला आजही जो बाबासाहेबांचा निबंध अत्यंत महत्वाचा वाटतो की जो 1918 साली बाबासाहेबांनी जो लिहिलेला आहे की स्मॉल होल्डिंग इन इंडिया आणि त्यांचं म्हणजे प्रामुख्याने शेतीवरती अतिरिक्त मनुष्यबळाचा भार पडल्यामुळे प्रत्येक म्हणजे शेती करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाकडे दर पिढीमध्ये हळूहळू धारण क्षेत्र कमी होत जाणं हे आजही आपल्याला दिसतं. म्हणजे आजही भारतीय शेतीचं सगळ्यात मोठं ज्याला आम्ही स्ट्रक्चरल दुखणं, संरचनात्मक दुखणं जे म्हणतो ते हेच आहे. दुर्दैवाने 103 वर्षानंतर सुद्धा परिस्थिती कुठेही याच्यामध्ये बदललेली नाही. मी फक्त एक उदाहरण देतो, या ठिकाणी आपण सगळे अभ्यासक आहात. महाराष्ट्रासारख्या राज्यात सुद्धा 1970 साली शेतीवरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबांच्या मागे दर कुटुंबामागे सरासरी लागण क्षेत्र हे जवळपास 4 हेक्टरच्या आसपास होतं, म्हणजे 10 एकर होतं. आज आपण अगदी 2018चा किंवा 19चा इकॉनॉमिक सर्वेचा काढून बघितला तर दर शेतकरी कुटुंबामागचं सरासरी धारण क्षेत्र हे आता 1.25 हेक्टरपेक्षा सुद्धा खाली घसरलेलं आहे. म्हणजे मुळामध्ये तुलनेने मर्यादित असणारी उत्पादक उपजाऊ जमीन आणि अन्य कोणत्याही प्रकारच्या बिगर शेती रोजगार संधींचा विकास ग्रामीण भागामध्ये घडून न आल्यामुळे आणि ज्या प्रकारचा विकास शहरांच्या मध्ये घडून येतोय त्याच्यामध्ये त्या संघटित रोजगार क्षेत्रामध्ये प्रवेश करणं अवघड बनत असल्यामुळे निरुपायाने शेतीवरचा भार मनुष्यबळाचा वाढत राहणं हे जे आजचं वास्तव आहे. बाबासाहेबांनी त्या वास्तवाची 1918 साली जी चिकित्सा केलेली आहे ती या संदर्भामध्ये तत्कालीन त्यांच्या समकालीन जे लेखक आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा 2 गोष्टींच्या मध्ये अत्यंत आगळी ठरते आणि ते फक्त मी या ठिकाणी ते वैशिष्ट्य नोंदवून आपण पुढे जाणार आहोत. बाबासाहेबांचं एक अत्यंत म्हणजे हा संपूर्ण मी ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळी सुद्धा भारतीय शेतीच्या प्रश्नांचा जेव्हा मला आम्ही वर्गामध्ये शिकायचो त्यावेळी इकॉनॉमिक साईज ऑफ लँड किंवा इकॉनॉमिक होल्डिंग की आर्थिकदृष्ट्या किफायतशीर किंवा एखाद्या कुटुंबाचं पोट भरू शकेल एवढं धारण क्षेत्र हे किती असावं, किती असू नये, किती असलं पाहिजे या संदर्भातलं आपल्याकडे उदंड चर्चा गेली अनेक शतके घडत आलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे दर शेतकरी कुटुंबामागे सातत्याने घसरत जाणाऱ्या सरासरी आकारमान लागण क्षेत्राचं ही आजच्या शेतीच्या उन्नयनामधली सगळ्यात मोठी धोंड आहे. याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. कारण मुळामध्ये 1.5-2 एकर जमीन त्याच्यापैकी 80% शेतकरी कोरडवाहू, त्यामुळे अल्प उत्पादकता, त्याच्यामुळे अल्प उत्पादन, त्यातनं मिळणारं अल्प उत्पन्न, त्यामुळे गरिबी, मुळात शेतकऱ्याच्या हातात पैसे नसल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न होणं, गुंतवणूक न झाल्याने पुन्हा उत्पादकता खुरटलेली राहणं आणि हे दुष्टचक्र चालू राहणं हे शतकानुशतक घडत आलेलं आहे. बाबासाहेबांच्या या संदर्भातल्या चिंतनाचे 2 ते अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते आजही अनुभवही गैर लागू किंवा अप्रस्तुत ठरत नाही. ते 2 पैलू असे आहेत की बाबासाहेब अत्यंत स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी अशी घेतात की ज्याला आम्ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असं लागण क्षेत्र म्हणू किंवा इतक्या आकारमानाचं लागण क्षेत्र म्हणू अशी कुठलीही संकल्पना आपल्याला आधांतरी मांडता येत नाही. देर इज नथिंग लाईक इकॉनॉमिक लँड होल्डिंग. बाबासाहेब असं म्हणतात की मुळात शेती किंवा उपलब्ध असणारा शेतीचा तुकडा
हा पर्याप्त किंवा पुरेसा आहे का नाही हे कशावर ठरतं, तर उत्पादन प्रक्रियेमध्ये जे अन्न उत्पादक घटक आपल्याला वापरायला लागतात त्या अन्न उत्पादक घटकांचा आणि उपलब्ध असणाऱ्या शेतीच्या क्षेत्रांचं परस्पर गुणोत्तर प्रमाण कसं आहे याच्यावरती ती जमीन पुरेशी आहे का नाही हे ठरतं. मला असं वाटतं हा अत्यंत एक मूलभूत बाबासाहेब दृष्टिकोन या ठिकाणी म्हणतात. आणि तिथे मग बाबासाहेब जे भारतासारख्या प्रगतीशील किंवा गरीब देशाचं म्हणजे पाचवीला पुजलेलं दुखणं आहे की मुळामध्ये आमच्याकडे भांडवलच नाही. आम्ही मुळामध्ये श्रमसघन, श्रमबहुल आणि भांडवलाच्या बाबतीमध्ये कमनशिबी असणारे देश आहेत. इथे जमिनीची उत्पादकता कमी का आहे, कारण किफायतशीर शेती किफायतशीर ठरण्यासाठी जमीन आणि भांडवल किंवा जमीन आणि अन्य उत्पादक घटक जे उत्पादनासाठी आवश्यक आहेत त्यांचं जे पर्याप्त प्रमाण परस्पर प्रमाण आहे ते गाठलं जात नाही. म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांची स्थिती आज दुस्सह आहे. आणि तिथे मुख्य प्रश्न हा अपुऱ्या, कमजोर भांडवली गुंतवणुकीचा आहे. म्हणजे इथे ज्याला आम्ही एका भाषेमध्ये, ज्याला आजच्या आधुनिक परिभाषेमध्ये ज्याला आम्ही लॉ ऑफ प्रपोर्शन्स म्हणतो किंवा व्हेरिएबल प्रपोर्शन्स म्हणतो, की मुळामध्ये उत्पादक घटक आणि त्या उत्पादक घटकांचे उत्पादन प्रक्रियेमध्ये सांगड घालताना त्यांचं जे परस्पर प्रमाण असलं पाहिजे त्याच्यावरती एकूण उत्पादनाची पर्याप्तता किंवा उत्पादकतेचं मान हे निश्चित होतं. आणि म्हणून आम्हाला उपलब्ध असणारं लागण क्षेत्र हे पर्याप्त आहे का, ते इकॉनॉमिक आहे का, ज्याला आम्ही इकॉनॉमिक साईज ऑफ लँड होल्डिंग म्हणतो, हा वाद आपल्याला अधांतरी घालता येत नाही. त्या जमिनीचं आणि बाकी उत्पादन प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांचा समन्वय कशा पद्धतीने घडून आपल्याला आणता येतो त्याच्यावरती ह्या प्रश्नाचं सर्व अवलंबून राहील. हा पहिला बाबासाहेब मुद्दा मानतात. आणि दुसरा मुद्दा जो आहे जो आजही तितकाच मी आग्रहाने पुन्हा म्हणतोय की प्रस्तुत आहे तो म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्ट त्यांच्या त्या निबंधामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतासारख्या श्रमबहुल, तुलनेने उपजाऊ जमीन कमी असणाऱ्या, मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी असणाऱ्या, बिगर शेती क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध फारशा अजूनही न झालेल्या, परकीय अंमलाखाली असणाऱ्या देशामध्ये शेतीच्या सुधारणेचे उपाय हे शेती बाहेरच्या क्षेत्रामध्ये शोधायला लागतील. पर्यायाने बाबासाहेब अत्यंत ठाम पुरस्कार जो करतायत तो औद्योगिकरणाचा करतात. आणि मला हे आवर्जून हा मुद्दा आपण पुढे जोडून घेणार आहोत, फक्त इथे मी त्याचा सुतोवाच करून ठेवतो. एकूण सत्तेच्या आणि उत्पादन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणावरती बाबासाहेबांचा जो सतत भर आणि अंतस्वर त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला जो दिसतो त्याचं मूळ इथे आहे की जर आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळाचा शेतीवरचा भार जर कमी करायचा असेल तर शेतीमधनं अतिरिक्त मनुष्यबळ हे बाहेर आपल्याला बिगर शेती क्षेत्रामध्ये शोषून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेगवान औद्योगिकरणाची गरज आहे. आणि तो औद्योगिक रोजगाराचा पर्याय उपलब्ध झाला की ज्याला आम्ही खऱ्या अर्थाने छुपी बेरोजगारी म्हणतो, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो शेतीमधली, ती सगळं मनुष्यबळ उद्योगांमध्ये शोषून घेतलं जाईल. पर्यायाने शेतीमधला लँडमॅन रेशो जो आहे, जमीन आणि मनुष्यबळ यांचं गुणोत्तर प्रमाण सुधारेल. पर्यायाने शेतीची उत्पादकता वाढेल. शेतीमधल्या अतिरिक्त मनुष्यबळाला बिगर शेती क्षेत्रामध्ये कामधंदा मिळाल्यामुळे त्यांचं उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. त्यातून शेतीमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी वाढतील. त्यातून शेतीला आवश्यक असणारा भांडवल पुरवठा होईल. आणि एकदा का उपलब्ध जमीन आणि भांडवल पुरवठा यांचं सम्यक समन्वय उत्पादन प्रक्रियेमध्ये गाठलं गेलं की हा जो तुकड्या तुकड्याच्या शेतीचा आणि म्हणून ती शेती अनुत्पादक करण्याचा जो प्रश्न येतोय तो निकालात निघेल. हे 100 वर्षापूर्वी बाबासाहेब म्हणतात. आजही आपल्याला हे मान्य आहे असं कुठेही दिसत नाही. आज सुद्धा शेतीच्या कुंठितावस्थेवरती बिगर शेती क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तर शोधावं लागेल असं कुणी म्हटलं की लोकांचं पित्त खवळतं. मी अत्यंत जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतोय, कारण आजही आमची शेती सुधारणा विषयक जी संपूर्ण दृष्टी आहे ती केवळ शेतीला स्वस्त कर्ज पुरवठा आणि हमी भाव ह्याच दोन पेंडूंभोवती शेती विकासाची भूमिका आणि शेती विकासाची दृष्टी ही जखडून राहिलेली आहे. बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी ठामपणे हा पर्याय मांडलेला आहे की आम्हाला जर शेती ही सुधारायची असेल तर बिगर शेती उद्योगांमध्ये किंवा बिगर शेती व्यवसाय क्षेत्रांचा विकास घडवून आणण्याखेरीज पर्याय नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो मला बाबासाहेबांच्या साधारणपणे 1942 नंतरच्या अर्थचिंतनाचा जो भर आपल्याला दिसतो
त्या चिंतनाची सुतोवाच किंवा बीजारोपण बाबासाहेबांच्या या 1918 साली लिहिलेल्या लेखनामध्ये आहे. कारण प्रामुख्याने म्हणून भारतासारख्या देशामध्ये वेगाने औद्योगिकीकरण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र या दोघांना त्यांचं त्यांचं स्थान आहे. तरी सुद्धा मुळात तत्कालीन परिस्थितीमध्ये भांडवल म्हणजे खाजगी उत्पादनाचं किंवा खाजगी भांडवलाचं क्षेत्र तेवढं विकसित नसल्यामुळे शेतीच्या सुधारणेसाठी आवश्यक असणारं जे पूरक आणि उपकारक औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावरती ज्या स्केलवरती घडवून आणणं आवश्यक आहे त्या प्रमाणावरती इतकं औद्योगिकीकरण वेगाने घडवून आणणं खाजगी क्षेत्राला तत्कालीन परिस्थितीमध्ये शक्य नाही. म्हणून सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे. संपूर्ण त्याला आपण स्टेट लेड डेव्हलपमेंट हे संपूर्ण मॉडेल जे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आपल्याकडे अतिशय म्हणजे हिरिरीने राबवलं गेलं. बाबासाहेब त्याचा जो पुरस्कार करतात तो वेगळ्या पातळीवर करतात. बाबासाहेबांच्या संपूर्ण आर्थिक चिंतनाचे आणि त्यातल्या त्यांची जी अर्थविषयक धोरणदृष्टी आहे त्या धोरणदृष्टीचे जे 4-5 मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यातला पहिला आधारस्तंभ हा औद्योगिकीकरण आहे. 2 ते जर औद्योगिकीकरण घडवायचं असेल तर तत्कालीन परिस्थितीमध्ये शासन संस्थेला पुढाकार घेण्याखेरीज गत्यंतर नाही. म्हणून मोठ्या भावाची भूमिका औद्योगिकीकरणाच्या बाबतीमध्ये शासनाने बजावली पाहिजे. आणि ह्याचं कारण बाबासाहेब दुसरं जे बाबासाहेबांच्या प्रगल्भतेचं पुढचं द्योतक आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर औद्योगिकीकरण घडवून आणायचं असेल आणि त्याच्यासाठी जर औद्योगिक विकेंद्रीकरणाची आपल्याला कास धरायची असेल की जी शेतीच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे तर मुळामध्ये भारतीय सारख्या गरीब देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सेवा सुविधा निर्माण करायला लागतील. आणि त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, त्याच्यासाठी लागणारं व्यवस्थापन कौशल्य आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी लागणारं अवाढव्य भांडवल हे सरकार ही एकच यंत्रणा उभी करू शकते. म्हणून शासनाने पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी नियोजनाची गरज आहे. म्हणजे हा संपूर्ण नियोजनबद्ध आर्थिक विकासाचं जे प्रारूप 1950 सालापासून आपण राबवलं त्याच्या मागे बाबासाहेबांचं 1918-1930च्या दशकामध्ये त्यांनी संपूर्ण बघितलेलं कामगार आणि शेतमजुरांचं आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामधल्या मजुरांचं दुस्सह जीवन यात आणि त्यातून आलेली अंतर्दृष्टी याचा कुठेतरी एक आंतरिक संबंध निश्चित आहे. आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये नियोजनबद्ध आर्थिक विकासाची कास धरली जाणं आवश्यक आहे. आणि ते करत असताना नियोजनामध्ये सुद्धा पुन्हा जे हजारो वर्ष ज्यांच्या पदरामध्ये प्रचलित धर्मव्यवस्थेने आणि समाज व्यवस्थेने प्रतिकूलतेचं दान घातलेलं आहे अशा सामाजिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी वेगळं म्हणून कुठलं तरी संरक्षक कवच पुन्हा नियोजनबद्ध आर्थिक विकासाच्या प्रारूपामध्ये असलं पाहिजे हा आग्रह. आणि त्या दृष्टीने जी घटनेची मार्गदर्शक तत्व आहेत त्या मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये कल्याणकारी राज्याचं किंवा कल्याणकारी व्यवस्थेचं कंकण शासन संस्थेने बांधलं पाहिजे हा जो अंतस्वर बुलंद राखलेला आपल्याला दिसतो त्याच्या मागे बाबासाहेबांचं हे 1918 पासूनचं पुढचं संपूर्ण अत्यंत डोळस आणि प्रगल्भ अर्थचिंतन त्याच्या मागे आहे. आणि म्हणून 1942 ते 1946 या संपूर्ण काळामध्ये व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम करताना बाबासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती पुन्हा या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. ती फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये मांडतो. मी थांबतो. मला कल्पना आहे की आपला वेळ संपत आलेला आहे. बाबासाहेबांचा संपूर्ण जो भर या काळात राहिलेला आहे आणि याला म्हणजे खरोखर हा एका अर्थाने देशाच्याही दृष्टीने योग म्हटला पाहिजे की कामगार, ऊर्जा आणि सिंचन हे 3 अत्यंत महत्वाचे विषय हे बाबासाहेबांच्या अखत्यारीमध्ये 1942 ते 1946 या काळामध्ये राहिलेले आहे. आणि त्यावेळी भारतासारख्या देशाने प्रामुख्याने सिंचन, ऊर्जा आणि खनिज विकास याच्यावरती भर दिला पाहिजे ही जी बाबासाहेबांनी अत्यंत आग्रहाने त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रतिपादलेली भूमिका आहे त्याच्या मुळाशी पुन्हा त्या आधीच्या प्रदीर्घ डोळस अर्थचिंतनाचा पाया आहे की जर आम्हाला शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर सिंचनाला पर्याय नाही. आणि त्याच वेळी शेतीमधलं अतिरिक्त मनुष्यबळ जर आम्हाला बिगर शेती क्षेत्रामध्ये शोषून घेण्यासाठी वेगाने औद्योगिकीकरण करायचं असेल तर आम्हाला भरपूर ऊर्जा निर्मिती ही केलीच पाहिजे. म्हणजे सिंचन आणि ऊर्जा या 2 गोष्टींवरती बाबासाहेबांनी जो सतत भर दिलेला आहे आणि त्याला त्या 2 क्षेत्रांच्या विकासाला पूरक असणारी धोरण
दृष्टी विकसित करण्याचा जो आग्रह बाबासाहेबांनी धरलेला आहे, त्याच्या मागे तत्कालीन परिस्थितीचं अत्यंत प्रगल्भ भान हे त्याच्या मागे उभं आहे. आणि म्हणून सिंचन, ऊर्जा आणि त्याच्या जोडीने ऊर्जेचा स्रोत म्हणून खनिज संपत्ती, या तिन्हीचा विचार हा प्रांतिक पातळीवरती न होता तो देश पातळीवरती किंवा केंद्र पातळीवरती व्हावा, हा जो बाबासाहेबांचा आग्रह आहे, याच्या मागे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा येतो की अगदी ब्रिटिश काळापासून केंद्र सत्ता आणि प्रांतिक सत्ता यांच्या दरम्यानच्या वित्तीय संबंधांचं जे आकलन बाबासाहेबांच्या नजरेसमोर विस्तारलेलं होतं, त्यांच्या अध्ययनाचा भाग म्हणून तो संपूर्ण प्रांत फार अगदी थेट म्हणजे अकबराच्या काळापासून बाबासाहेबांनी जो ऐतिहासिक आढावा घेतलेला होता, ते समग्र चिंतन आपल्याला बाबासाहेबांच्या 42 ते 46 या काळामध्ये त्यांनी जी धोरणदृष्टी विकसित केली आणि प्रामुख्याने सिंचन आणि ऊर्जा म्हणजे सिंचन, ऊर्जा आणि खनिज संपत्ती यांच्या विकासासाठी केंद्र पातळीवरती किंवा देश पातळीवरती संस्थात्मक यंत्रणा निर्माण व्हावी, हा जो बाबासाहेबांचा आग्रह आहे, त्याच्या मागे हे त्यांचं पूर्णपणे दृष्टी आणि चिंतन आहे की ज्या ठिकाणी मोठी धरणं किंवा बाबासाहेबांची जी सगळ्यात मोठी धोरणदृष्टी आहे की आपल्याला सिंचनाचा विकास करत असताना किंवा सिंचनाबद्दल धोरण आखत असताना ते धोरण हे देश पातळीवरती आखलं जावं, कारण नदी खोरी ही एकापेक्षा अनेक राज्यांच्या मध्ये विस्तारलेली आहे. आणि म्हणून सिंचनाचा विचार करत असताना सिंचन एके सिंचन असा विचार न करता त्याला आम्ही बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प म्हणतो की सिंचन, ऊर्जा आणि अगदी काही प्रमाणामध्ये असं एकात्मक भूमिका या विकास प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अवलंबली जावी, हा जो बाबासाहेबांचा आग्रह होता. आणि त्याच्यासाठी केवळ केंद्र सरकार नाही तर प्रांतिक सरकारांना सुद्धा तांत्रिक सल्ला मसलतीची गरज आहे. ती सल्ला मसलत देणारी तशा प्रकारची देश पातळीवरती यंत्रणा निर्माण व्हावी, हा जो बाबासाहेबांनी आग्रह धरून त्या दृष्टीने संपूर्ण त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड आणि सेंट्रल वॉटर वेज इरिगेशन आणि नॅव्हिगेशन कमिशन जानेवारी 1945च्या संपूर्ण अधिसूचनेद्वारे या ज्या 2 केंद्रीय संस्था निर्माण करण्यात आल्या, याच्या मागची बाबासाहेबांची जी दृष्टी आहे, ती बाबासाहेबांची दृष्टी मला असं वाटतं त्यांच्या संपूर्ण आधीच्या अध्ययनाचा तो परिपाक आहे की ज्यावेळी संघराज्यात्मक व्यवस्था एखाद्या ठिकाणी नव्याने आकार घेत असते आणि जिथे प्रामुख्याने ऊर्जा आणि सिंचन हे त्या अर्थाने प्रांतिक सत्तांच्या अखत्यारीमधले विषय आहेत, ज्यावेळी नद्यांची खोरी किंवा विद्युत प्रकल्प हे एका राज्यापुरते मर्यादित राहत नाही, तिथे एकापेक्षा अनेक राज्यांचा संबंध येतो, त्यावेळी अशा विषयांच्या संदर्भात धोरणदृष्टी आखण्यासाठी अशा विषयांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार यांना आवश्यक असणारा सल्ला वेळोवेळी देण्यासाठी आवश्यक असणारी संस्थात्मक यंत्रणा ही केंद्रीय स्तरावरती असली पाहिजे, हा आग्रह धरणं याच्यामध्ये बाबासाहेबांच्या मधला जो एका अर्थाने अत्यंत लखलखीत असा जो देशभक्त आहे आणि जी एक सम्यक दृष्टी यत्न बाबासाहेबांची जी दिसते जी खऱ्या अर्थाने केंद्र राज्य संबंधांच्या एका मोठ्या व्यापक विषयाचा एक अत्यंत महत्वाचा आयाम आहे, हे बाबासाहेबांचं माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठे आपल्यावरचे उपकार आहेत. आणि म्हणून सगळ्यात शेवटी म्हणजे समारोप करताना कारण जवळपास झाली आता म्हणजे माझा वेळ मला असं वाटतं संपत आलेला आहे की प्रामुख्याने संघराज्यात्मक व्यवस्थेमध्ये जे आजही मला असं वाटतं बाबासाहेबांचं खऱ्या अर्थाने लखलखीत आणि प्रेरणादायक स्मारक आज आपल्या पुढे आहे, ते म्हणजे घटनेला ज्या संस्थात्मक यंत्रणेला घटनात्मक दर्जा हा बाबासाहेबांच्या प्रगल्भ दृष्टीमधनं मिळालेला आहे, ते म्हणजे केंद्रीय वित्त आयोग की फायनान्स कमिशन ही जी संस्था आपल्या संपूर्ण वित्तीय व्यवहारामध्ये किंवा वित्त व्यवहाराच्या व्यवस्थापनामध्ये जी अत्यंत महत्वाची घटनात्मक संस्था राहिलेली आहे, या संस्थेचा निर्देश घटनेमध्ये करणं, तिला घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणं आणि हे करत असताना म्हणजे बाबासाहेबांच्या मधला जो इतिहासज्ञ आहे आणि बाबासाहेबांच्या ठिकाणची जी इतिहास दृष्टी आहे की
संपूर्ण त्या काळाचा जर आपण इतिहास बघितला आणि विशेषतः 1937 मध्ये जी प्रांतिक सरकार काँग्रेसची वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये आली, काँग्रेस आली, काही ठिकाणी मुस्लिम लीगची सरकार आली, त्यातनं त्यावेळच्या केंद्र राज्य संबंधामध्ये ज्या पद्धतीचे तणाव त्यावेळी निर्माण झालेले होते ते सगळे अत्यंत मर्मग्राही दृष्टीने बघत बाबासाहेबांची कुठेतरी मला असं वाटतं धारणा अशी बनलेली आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की भारतासारख्या ठिकाणी संघराज्यामध्ये केंद्र सरकार हे शक्तिशाली असलंच पाहिजे. कारण केंद्र सरकार शक्तिशाली असणं हे संघराज्याच्या स्थैर्याच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि म्हणून केंद्राच्या ज्या वित्तीय क्षमता आहेत त्या अत्यंत सक्षम असल्या पाहिजे. आणि म्हणून आज सुद्धा आपल्याकडे ज्या पद्धतीने करांच्या रचनेची आणि करांच्या अधिकारांचं वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात ज्याच्यामध्ये महसूल अधिक गोळा करण्याची क्षमता असणारे अधिक लवचिक असे जे कर आहेत हे केंद्र शासनाकडे आहेत. म्हणजे सशक्त केंद्र, त्याच्यासाठी केंद्राची सशक्त वित्तीय व्यवस्था, पण त्याच वेळी राज्यांकडे असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत विकास विषयक बहुतेक सगळी कामं जबाबदाऱ्या या राज्यांच्या अखत्यारीमध्ये आहेत. आणि म्हणून त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण नसेल तर राजकीय विकेंद्रीकरणाला व्यवहारामध्ये काहीही अर्थ प्राप्त होत नसतो हे जाणून म्हणून केंद्र आणि राज्य यांच्या वित्तीय संबंधांना एक संस्थात्मक चौकट आणि त्यातनं धोरणदृष्टी विकसित होण्यासाठी घटनात्मक व्यासपीठ म्हणून फायनान्स कमिशन सारखी संस्था स्थापन करणं हे बाबासाहेबांचे भारतीय लोकव्यवहारावरचे आणि विशेषतः अर्थकारणावरचे अक्षय उपकार आहेत. आणि हे करण्यामागची जी दृष्टी आहे बाबासाहेबांची की जिथे मी हा आवर्जून उल्लेख करीन कारण बाबासाहेबांचं संपूर्ण कुटुंब जे आहे आणि हे मी या ठिकाणी कुठेही ओढून ताणून हा विषय आणत नाहीये. आपण जर प्रामुख्याने बाबासाहेबांचं संपूर्ण बालपण आणि त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकरांनी जे संस्कार घडवलेले आहेत ते जर थोडे बारकाईने आपण बघितले तर त्याच्यामध्ये भागवत धर्माचा प्रभाव अतिशय मोठा दिसतो. आणि म्हणून घटना समितीच्या अखेरच्या बैठकीमध्ये ज्यावेळी म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी घटना ज्या दिवशी आपण अधिकृतपणे स्वीकारली त्याच्या आधी घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांच्या मतातून समाज हितैषी सम्यक समन्वय दृष्टिकारक प्रगल्भ अर्थतज्ञ आपल्याला जो दिसतो तो तिथे ठसठशीतपणे प्रतीत होतो. बाबासाहेबांनी त्यावेळी जे उद्गार काढलेले आहेत ते आजही तितकेच प्रस्तुत आहेत किंबहुना आज त्यांची प्रस्तुतता अधिक डोळ्यात खुपणारी आणि अधोरेखित होणारी आहे. बाबासाहेबांचे ते ऐतिहासिक उद्गार असे आहेत की उद्यापासून आम्ही या घटनेचा जेव्हा स्वीकार करतो आहोत तेव्हा एक देश म्हणून आणि एक समाज म्हणून आम्ही एका अत्यंत मोठ्या विरोधाभासाच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करणार आहोत. बाबासाहेबांच्या उद्गार आपण बाबासाहेबांच्या समग्र लेखनामध्ये ते भाषण उद्धृत केलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की उद्यापासून एका अत्यंत जीव घेण्या विरोधाभासामध्ये आपण एक समाज म्हणून सगळे प्रवेश करणार आहोत की ज्याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य आम्ही मान्य केलेलं आहे आणि एक व्यक्ती एक मत आणि एक मत म्हणजे एक मूल्य म्हणून एक व्यक्ती एक मत एक मूल्य या पातळीवरती आम्ही राजकीय समता आणि राजकीय स्वातंत्र्य हे मान्य केलेलं आहे. मात्र आमचा लोकव्यवहार हा अनंत काळ बजबजलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतांनी व्यापलेला आहे. आणि म्हणून राजकीय पातळीवरती समता आणि आर्थिक आणि सामाजिक बाबतीमध्ये पराकोटीची विषमता या एका प्रचंड संघर्षमय विरोधाभासाच्या पर्वामध्ये आपण उद्यापासून जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांचे उद्गार असे आहेत की जर या राजकीय समतेला लवकरात लवकर आम्ही सामाजिक आणि आर्थिक समतेची जोड दिली नाही तर या विरोधाभासामधनं ज्या अभावग्रस्तता ज्यांच्या पदराला आलेली आहे त्या समाज समूहांच्या मनामध्ये जी त्याच्याबद्दलची चीड संताप असंतोष हा जो उफाळून येईल त्याचा जर एक दिवशी विस्फोट झाला तर महत् प्रयासाने आम्ही हस्तगत केलेलं राजकीय स्वातंत्र्य आणि राजकीय समता पर्यायाने आमची लोकशाही राज्यव्यवस्था त्याच्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल. तो दिवस येऊ नये अशी मी प्रार्थना करतो. ही जी संपूर्ण बाबासाहेबांची दृष्टी आहे की जी खऱ्या अर्थाने आपण म्हणतो मानव केंद्रीय आहे की स्वातंत्र्याला समतेखेरीज अर्थवत्ता प्राप्त होत नाही. म्हणून राजकीय समता जर आणि स्वातंत्र्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर त्याला अपरिहार्यपणे जोड ही सामाजिक आणि आर्थिक समतेची आपल्याला दिलीच पाहिजे. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर आम्हाला परस्पर बंधुतेच्या तत्वाचा परिपोष करायला लागेल.
ही जी संपूर्ण मूल्य चौकट आहे बाबासाहेबांची, ही मूल्य चौकट मी म्हटल्याप्रमाणे इतिहासाचं अत्यंत सम्यक ज्ञान, तौलनिक धर्मशास्त्राचा डोळस अभ्यास, भागवत धर्माचे संस्कार आणि अतिशय निष्कलंक ज्ञानोपासना अर्थशास्त्राची, याचा संगम म्हणजे बाबासाहेबांचं हे कर्तव्य अर्थचिंतन आहे. आणि म्हणून माझी आपल्याला त्यांना शेवटी मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देताना फक्त एकच कळकळीची विनंती करतो, हे संपूर्ण जे अर्थविचार विश्व आहे बाबासाहेबांचं, त्याचा आज पुन्हा अत्यंत संवेदनशीलतेने आणि डोळसपणे धांडोळा घेण्याची आपल्याला गरज आहे. आणि याचं कारण असं आहे की आज ज्या समस्यांवरती बाबासाहेबांनी त्यावेळी विचारमंथन करून ठेवलेलं आहे, बहुतेक सगळ्या समस्या आज त्याच किंवा किंचित वेगळ्या स्वरूपामध्ये तशाच आपल्या समोर आहेत. आणि म्हणून या समस्यांचं सम्यक पायाशुद्ध आणि शास्त्रीय आकलन होण्यासाठी ही इतिहास दृष्टी आपल्याला कमावणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अशा प्रकारची इतिहास दृष्टी नसेल तर आजच्या समस्यांचं अतिसुलभीकरण करण्याची एक अत्यंत अनिष्ट प्रवृत्ती आज जी आपल्याला दिसते, ती प्रवृत्ती बळावण्याचा धोका आहे. आणि त्या प्रवृत्तीपासून वाचण्याचा एकच पर्याय तो म्हणजे बाबासाहेबांच्या या प्रगल्भ, सम्यक, समन्वयशील, बहुपत्री अर्थविश्वाचा परिचय आपण अधिकाधिक जवळून करून घेणं आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज बाबासाहेबांच्या या जन्मदिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जो खऱ्या अर्थाने गाभा आहे, पण जो सुदैवाने अलक्षित राहिलेला आहे, त्या अर्थतज्ञ बाबासाहेबांच्या या विचार विश्वाचा मागोवा घेण्याचं किंवा अगदी थोडं सांगायचं तर माझ्या अल्प शक्तीप्रमाणे आणि अल्प वेळात त्याचे काही कव्हरचे बघण्याचा जो आपण या ठिकाणी मला किंवा हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद टिळक सर. अतिशय ओघवत्या भाषेमध्ये एक तासभर आपण जे विवेचन केलं त्याने सगळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. अनेक श्रोत्यांनी स्क्रीनवर आपला अभिप्राय नोंदवलेला आहे. अर्थशास्त्रासारखा अतिशय क्लिष्ट आणि किचकट विषय आणि तोही बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला, त्यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने आपण फार छानपणे मांडणी केली. बाबासाहेब आंबेडकर अलक्षित अर्थशास्त्रज्ञ कसे होते आणि करते अर्थशास्त्रज्ञ कसे होते यावर आपण फार चांगला प्रकाशझोत टाकला. आणि राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक समतेशिवाय अर्थ नाही किंवा आर्थिक सिद्धांत आणि लोकव्यवहार, भारतीय बेरोजगारी आणि दारिद्र्याचा वेध बाबासाहेब कसा घेतात आणि शासनाने कोणकोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात याचं दिग्दर्शन बाबासाहेबांनी कसं केलेलं आहे आणि भारतीय जाती व्यवस्थेचं आर्थिक अंग हे कशा पद्धतीने त्यांनी उलगडून दाखवलं, तर फार मार्मिक धांडोळा आणि वेध आपण घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती दिनानिमित्त अतिशय मौलिक आपण मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक नितीन करमळकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानाचा समारोप करावा. नमस्कार. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सकाळी आपण 9:30ला परंपरेप्रमाणे आपल्या लायब्ररीमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, नंतर आंबेडकर भवनातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि मग जो मेन मुख्य पुतळा जो आहे त्याच्या तिथे बुद्धवंदना करून आजच्या या कार्यक्रमामध्ये नॉर्मली आपण फिजिकल पद्धतीनं एखाद्या व्याख्याताचं भाषण ठेवत असतो. पण या कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये आणि जेव्हा दुसरी लाट प्रकर्षानं सगळीकडे मोठ्या प्रमाणात विस्तारती आहे, त्यावेळेला जी बंधनं आहेत आपल्यावर, त्या बंधनांचं पालन करत आज आपण आभासी पद्धतीनं हा
लेक्चरचा कार्यक्रम, व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर मनोहर जाधव यांच्या माध्यमातून आज आपण टिळक सरांना ऐकलं. आणि आपल्याला बऱ्याच वेळा गोष्टी माहिती नसतात, त्याच्याबद्दल प्रकर्षाने त्याच्यावर जो काही भर दिला होता आजच्या या व्याख्यानामध्ये. आपल्याला सर्वांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण बाबासाहेबांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अर्थशास्त्राची जी BA ची पदवी त्यांनी घेतली, त्याच्याबरोबर जे आणखीन 4 सब्जेक्ट त्यांनी अभ्यासले, त्याच्यामध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि तिसरं मानववंशशास्त्र, चौथं. आणि ही 4 हे जे महत्वाचे विषय आहेत, हेच विषय घेऊन त्यांनी पुढचा आपला जो अभ्यास केलेला आहे कोलंबिया विद्यापीठामध्ये, ते जे त्यांनी MA ला जिथे ऍडमिशन घेतली आणि तिथे नंतर त्यांना PhD मिळाली. आणि त्या PhDचा सुद्धा विषय पुन्हा फायनान्सचा होता. द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, हे त्यांच्या त्या PhDचं टायटल आहे. म्हणजे बेसिकली अर्थशास्त्रीय संपूर्ण मांडणी त्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली होती. दुसरा जे ते मगाशी सरांनी जे सांगितलं की महत्वाचा त्यांचा जो विषय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ज्याच्यामध्ये त्यांना DSc मिळाली, आणि तो विषय होता की प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि आपल्याला माहिती आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची मुळात निर्मिती ज्यांनी केली होती ते समाजशास्त्र, लोक आणि ज्याला आपण म्हणतो की लोकशाहीचं च्या माध्यमातून समाजकारण करणारे अशी जी प्रोग्रेसिव्ह विचारसरणी असणारे जे लोक होते, त्याच्यामध्ये सेलिग्मन असेल, कॅनन असेल, लेस्ली असेल, या सर्वांच्या माध्यमातून या स्कूलची उभारणी झाली होती. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की लंडनमध्ये इतर अनेक इन्स्टिट्यूट त्या काळात प्रचलित होत्या, ज्या केम्ब्रिज विद्यापीठ असेल किंवा ऑक्सफर्ड असेल, इथे अभ्यास न करता बाबासाहेबांनी हे स्कूल का निवडलं असावं? तर ह्याचं कारणच की जे फाउंडर सगळे होते, त्या फाउंडरांची जी विचारसरणी होती, त्या विचारसरणीचा प्रभाव बाबासाहेबांना विशेषतः कोलंबिया विद्यापीठामध्ये काम करत असताना तिथे सेलिंगनन हे त्यांचे जे माझ्या मते गाईड होते, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचं त्यांना आकलन मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. आणि त्यामुळे ब्रिटिश स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. आणि तिथे सुद्धा तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण BSc न करता डायरेक्ट MSc ला त्यांना तिथे ऍडमिशन मिळालेली होती. ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स इन ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्याबद्दलही त्यांनी, म्हणजे त्यांचं लेखन सुरुवातीचं सगळं जर बघितलं तर त्या अर्थशास्त्रावर मोठ्या प्रमाणात त्यांची मांडणी आहे. आणि ते करत असताना इतर 3 विषयांचा त्यांनी धांडोळा घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे आणि मानववंशशास्त्र. आणि जी विषमता मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये त्या काळात आणि आजही मोठ्या प्रमाणात जी दिसते, त्याचं विवेचन आणि त्याचा संबंध फायनान्शियल याच्याशी त्यांनी लावलेला आहे अर्थशास्त्राशी. अत्यंत उत्कृष्टपणे टिळक सरांनी सांगितलं की त्या काळात सुद्धा लोकसंख्येचा जो काही विस्फोट होत होता त्या संबंधी बाबासाहेबांनी बऱ्याच वेळा आपले विचार अधोरेखित केलेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालाय की शेतीचं मोठ्या प्रमाणात विघटन झालं. आणि अशा पद्धतीनं छोट्या छोट्या जमिनीचे तुकडे आणि त्याच्यात भाग भांडवल गुंतवण्या इतपत त्या शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळं त्याचं राष्ट्रीयकरण करावं, जेणेकरून त्याला भाग भांडवल मिळेल आणि जेणेकरून तो चांगली शेती करत असेल. पण फक्त शेतीभूत आधारित गोष्टी न ठेवता परदेशात स्वतः शिक्षण केलेलं असल्यामुळं तिथला जो प्रभाव होता की इंडस्ट्री जोपर्यंत येत नाही आणि आपण त्याच्याशी अलाइड गोष्टी इथे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाही आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात भाग भांडवल आपल्याला उपलब्ध होणार नाही. या सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून मला असं वाटतं की त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याच्यात व्हाईसरॉयच्या गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा ते मजूर मंत्री होते, मजूर मंत्री असताना इतर ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या सांगितलं की कामगार विषयक, नंतर शेती विषयक आणि तिसरं जे होतं ऊर्जा आणि पाणी. कारण हिराकूडचं बांधकाम जेव्हा सुरू होतं मला आठवतं
मी वाचलेलं आहे की प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष त्या धरणाची पाहणी केली होती आणि हिराकूड बांधत असलेल्या त्या तिथल्या जे कामगार मंडळींशी त्यांचा जो संवाद आहे त्यात त्यांनी सांगितलं की एक राष्ट्रीय महत्वाच्या कार्यामध्ये तुमचं योगदान चाललेलं आहे, तुम्ही स्वतःला कामगार समजू नका, भारत देशाची नीव मांडण्याचं काम ह्या धरणाच्या माध्यमातून होते. इतके प्रगल्भ असे विचार आणि नदी जोड योजना जी आज मोठ्या प्रमाणात आपण बोलतो त्याच्या संबंधात सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे की उत्तर भारतातल्या ज्या नद्या आहेत, ज्या हिमालयातून ज्यांचं सुरुवात होते त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे, पण जसं साऊथला आपण जातो तिथे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. आणि हे जर कुठं कमी करायचं असेल तर नदी जोड योजनेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. इतकं असं मला वाटतं की ज्याला म्हणतो की 100 वर्ष पुढचं पाहणारा हा माणूस होता आणि आज या गोष्टी आपण कुठेतरी अजूनही त्या पूर्णत्वात नेलेल्या नाहीये. आज ही जमिनीची ही जी काय आपण बघतो की शेतीचा जो काय बट्ट्याबोळ चाललेला आहे म्हणायला हरकत नाही, त्या संबंधात आणि ह्या सगळ्या गोष्टींची आकलन करून त्यांनी जे काही नियोजन केलेलं होतं किंवा ते पॉलिसीच्या बाबतीत त्यांनी जे विवेचन केलेलं आहे ते कुठेतरी आजही मला असं वाटतं की काम करण्यासारखं त्या बाबतीत. त्यामुळे बाबासाहेबांच्या ही जी नवीन वेगवेगळे आयाम आहेत, नवीन नाहीये, आपल्याला नवीनपणे कळतायत. आज आपण एकाच दृष्टीने फक्त त्यांच्याकडे पाहत आलो म्हणजे घटनामध्ये त्यांनी अप्रतिम काम केलंच, त्याच्यात वादच नाही. 2/3 जळी घटनेचे 7 सदस्य जरी होते तर त्याच्यातलं 2/3 काम हे बाबासाहेबांना करावं लागलं, कारण एकाने राजीनामा दिला होता, दोघे परदेशात होते, 1-2 माणसं 1-2 बैठकांनाच हजर होती. त्यामुळं त्याचं जे प्रारूप आहे, त्याचा जो आराखडा आहे तो संपूर्ण बनवण्याचं काम बाबासाहेबांना करावं लागलं. तर ते काम मोठं आहे, पण त्या व्यतिरिक्त हा जो प्रकार आहे, बाकीचे हे 3 जे विषय आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे आणि राज्यशास्त्र, या तिन्ही गोष्टींचा सम्यक विचार करून तशा दृष्टीनं अर्थशास्त्रीय मांडणी हे माझ्या मते मला असं वाटतं की बाबासाहेबांचं एक अत्यंत सहज असं म्हणाल की अलक्षित किंवा दुर्लक्षित अंग आपण फार कधी पाहिलेलं नाही. त्यामुळं कुठेतरी या गोष्टींचा पुन्हा एकदा आपल्याला प्रकर्षाने विचार केला पाहिजे आणि ह्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करणं गरजेचं आहे. पुन्हा या गोष्टींचा धांडोळा घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची प्रस्तुती सरांच्या आजच्या व्याख्यानातून आपल्याला झालेली आहे. मला असं वाटतं की हे जे नवीन नवीन गोष्टी ज्या आपण आकलन केलं पाहिजेत त्या अशा रीतीने आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या ह्या कामावर माझ्या मते भारत देशाच्या दृष्टीनं दिशादर्शक असे हे जे काम आहे ते पुन्हा पुढे नेणं, त्याच्यावर काम करणं हीच मला असं वाटतं की त्यांना सगळ्यात मोठी अशी आदरांजली असू शकेल. आणि त्यामुळं पुन्हा एकदा आजच्या ह्या भाषणाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं हे एक नवीन अंग आपल्याला सर्वांना ज्यांनी आज प्रदर्शित केलं त्या अभय टिळक सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यासन प्रमुख मनोहर जाधवानी असा विषय, कारण आयाम बाबासाहेबांचा कॅनव्हास इतका मोठा आहे की कुठलाही विषय, राजकारण असून दे, अर्थकारण असून दे, समाजकारण असून दे, नियोजन असून दे, कित्येक खिच्यावर त्यांनी काम केलेलं आहे, घटना असून दे, एवढं मोठा तो कॅनव्हास आहे की त्याचा धांडोळा 40 आणि 45 मिनिटात घेणं अत्यंत मला असं वाटतं की कठीण आहे एक मोठं. आणि तरी सुद्धा आणि इकॉनॉमिक्स सारखा विषय जो इतके सुलभ भाषेमध्ये 40-45 मिनिटं, आणि तो सुद्धा त्यांचे जे काही ज्याला आपण म्हणतो की महत्वाची नुसती अंगांवर फक्त बोलणं केलेलं आहे ते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 40-45 मिनिटं आपण त्याच्यामध्ये खरंच त्याला न्याय देऊ शकणार नाही, पण तरी सुद्धा सरांनी उत्कृष्ट जो प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं आजची व्याख्यानाचा जो विषय निवडला त्याबद्दल मी विशेष मनोहर जाधवांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या वेबिनारच्या माध्यमातून कनेक्ट झालेलं आहे एकमेकाशी, आणि आज हा कार्यक्रम आणि आंबेडकरांना ही आदरांजली आजच्या 130व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्र राहिलो, सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. टिळक सरांचं अतिशय मौलिक, वैचारिक, सुरेख व्याख्यान आणि त्याला साजेसा, नेटका, आटोपशीर समारोप. श्रोत्यांना खरोखर आज चांगली वैचारिक मेजवानी मिळाली.
या कार्यक्रमाचं आयोजन करताना अनेक सहकाऱ्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक नितीन करमळकर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर एन.एस. उमराणी, माननीय कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सूचना केल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विद्याशाखांचे अधिष्ठाता, वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख, विविध विभागातील प्राध्यापक, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून सहभागी झालेले अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी तांत्रिक सहकार्य केलं त्या इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक श्रद्धा कुंभोजकर यांचे विशेष आभार मानतो. आपण सगळ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला त्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.